नमस्कार. नमस्कार. मी मकरंद वाईकर, मिरॅकल पंढरपूर चॅनल. आज मी अशा व्यक्तिमत्वाकडे आलो आहे की जे कलाक्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. कलाक्षेत्रातलं गायन क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे, नाट्यक्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे, सिने क्षेत्रातलं व्यक्तिमत्व आहे. त्यांची वेगळी कारकीर्द ह्या सगळ्या कलाक्षेत्रामध्ये आहे. त्यांचं नाव रवींद्र शेवडे. रवींद्र शेवडे हे रवींद्र शेवडे पहिल्यापासून माझ्या वर्गात होते. माझे वर्गमित्र, कॉलेज वगैरे माझ्या वर्गात होते. ते एक साधा मुलगा, सहज अगदी मी पाहिला की, आणि कॉलेजमध्ये सुद्धा ते साधे पडतात आणि कलेमध्ये वेगळं त्यांनी जे एक छाप किंवा त्यांनी जे कार्य करून दाखवलं ते मात्र अद्भुत करणारच होतं. आज देखील ते सगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पण कुठल्या क्षेत्रात आता गायन क्षेत्रामध्ये काय करतात? गायन क्षेत्रामध्ये मी माझ्या ग्रुपच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो किंवा लोक आम्हाला बोलवतात. माझा ऑर्केस्ट्रा ग्रुप आहे. आणि त्या ऑर्केस्ट्रा ग्रुपच्या माध्यमातून कलाकारांच्या रोजीरोटीचा प्रश्नही मिटला जातो. त्याचबरोबर माझी कला डेव्हलपमेंट होत जाते. गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 35 वर्षाच्या अधिक काळ कलेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक अनुभव आलेले आहेत. ते सामाजिक आहेत, राजकीय आहेत, कलाकारांचे आहेत आणि सर्व क्षेत्रातले अनुभव काही सुखाचे आहेत, काही दुःखाचे आहेत. मूळ माझ्या वडिलांचं गाव म्हणजे मंगळवेढा, प्रॉपर मंगळवेढ्यावरून आले त्यावेळी आणि लवकर वडील गेले बरं का. माझे वडील CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीसमध्ये कार्यरत असताना 1975 साली त्यांचं निधन झालं. पटना येथे हॉस्पिटलमध्ये झालं. म्हणजे तिथून आणि ते ज्यावेळी लहान होते त्यानंतर ते कॉलेजमध्ये आल्यानंतर शाळेमध्ये पाहिले मी फार साधा मुलगा आणि कॉलेजमध्ये अति साधा असणारा मुलगा त्यांनी त्यावेळी गॅदरिंग गाजवलं. गायनाचा आवाज चांगला आणि हे वेगवेगळे त्यामध्ये त्यांचे कलागुण आहेत आणि ते लहानपणापासून जोपासले, कॉलेजमध्ये जोपासले आणि आता ते आजही त्यांचा स्वतःचा ऑर्केस्ट्रा आहे. विशेष म्हणजे मी कॉलेजला असताना मला कुठल्याही प्रकारची जाण नसताना फक्त गाता येतं एवढंच माहिती, या व्यतिरिक्त जादा माहिती कुठलीही नसताना मला माझ्या नातेवाईकांनी सांगली आकाशवाणी या केंद्रावरती मला गाण्याची संधी दिली आणि त्या गाण्याच्या संधीबरोबर मला एका दिग्गज संगीतकाराबरोबर एक संधी मिळाली. त्यांनी जे 2 गाणी बसवलेली होती अभंगवाणीमध्ये, एक गवळण होती आणि नामदेवाचं नाव बाळ पळसोले, संगीतकार बाळ पळसोले. खूप मोठं नाव मराठी चित्रपटामध्ये मोठं नाव आहे. आणि त्यानंतर 3-4 वर्षांनी पुन्हा मला सोलापूर आकाशवाणीवर संधी मिळाली आणि त्यामध्ये मी प्रचार गीते गायले, प्रबोधनात्मक गीते गायले आणि पुढचा प्रवास माझा सुरूच आहे. आजही मी प्रयत्न करतो, शिकतो. आंबेडकरी चळवळीचं एक मोठं नाव आहे ते सुद्धा. त्या सगळ्या माध्यमांमधून ते समाज त्यांनी ऋण जपलेलं आहे आणि ते त्यांच्या कलाक्षेत्रामधून कार्यरत असतात, ते करतात. भीमगीताच्या माध्यमातून प्रबोधनात्मक आणि मनोरंजन असा जर कार्यक्रम दिला तर लोकांच्या लक्षात राहतं की खरा इतिहास काय आहे आणि तो इतिहास दडपण्याचा जो प्रयत्न होत आहे सध्याच्या काळामध्ये, तो इतिहास सांगण्याचा मी प्रयत्न करत असतो हे भीमगीताच्या माध्यमातून. पण जनरल जर म्हटलं तर मी सर्वसमावेशक सर्व जाती धर्माच्या कलाकारासोबत मी काम करतो. मी ऑर्केस्ट्रा लाईनमध्ये गेली 30-35 वर्ष काम करत असताना अनेक ठिकाणी मी व्यावसायिक कार्यक्रम केलेले आहेत, करतोय आहे, आजही करतोय. नाटकामध्ये काम केलं? नाटकामध्ये म्हणजे मी ग्रामीण नाटकामध्ये काम करायचो. मला संधी दिली माझ्या आजोळी डॉक्टर शिवानंद स्वामी. ते स्वर्गीय आहेत, सगळे 3ही माणसं स्वर्गीय आहेत. स्वर्गीय हनुमंत गोरे आणि पेनूरचे दुसरे दिग्गज कलाकार आहेत पाटकाळी म्हणून, पाटकाळे काका, अरुण कुलकर्णी. या लोकांनी मला प्रथमतः संधी दिली. मी 9वीत असताना आणि मी ते
अगदी सहजपणे मी ते तारून नेले. आणि लोकरंगाचा, अभिनयाचा, लोकरंगाचा अभ्यास तो त्यांनी लहानपणापासून करत यामध्ये त्यांना ज्यावेळेला संधी मिळाली त्या संधीत त्यांनी सोनं करून दाखवलं. मी अनेक गीतांच्या माध्यमातून काम करत असतानाही माझे काही रेकॉर्डिंग चालू असतात. अधूनमधून मला छंद आहे एखादं गाणं रेकॉर्ड करायचं ते टाकायचं युट्यूबवर. माझे युट्यूब चॅनल आहे. युट्यूब माझं वैयक्तिक चॅनल पण आहे. बातम्यासाठी माझं लोकप्रवाह नावाचं त्यांचं चॅनल स्वतःच आहे. न्यूज चॅनल पंढरपूर लोकप्रवाह. तर हे न्यूज चॅनलच्या बाबतीत झालं. मला गाण्याच्या संदर्भात आणखी बरंच काही सांगायचं आहे. 10 वर्षापूर्वी 10 ते 12 वर्ष झाले आमचे मित्र आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते आहेत ते मुंबईला असतात. सिद्धार्थ दादा म्हणतो आम्ही त्यांना. तर ते फार मोठं व्यक्तिमत्व आहे. त्यांनी माझ्याशी चर्चा केली की रवी आपल्याला असं करायचंय, काही गाणी आपल्याला रेकॉर्डिंग करायचे, तर मग आपल्याला संगीतकार अमुक तमुक. सिद्धार्थ दादा जाधव हे आम्हाला गुरु समान आणि गुरु ठिकाणी आहेत. त्यांनी 150 वर्ष ज्या वेळेला चौदार ताळ्याला पूर्ण झाली त्या निमित्तानं त्यांनी तनपुरे महाराजांच्या मठामध्ये नाटक केलं होतं. त्यामध्ये तुम्ही होता. त्यामध्ये मी होतो. त्यामध्ये दादांनी ते सिद्धार्थ दादा जाधवनी ते डायरेक्शन केलं होतं. आणि अशा व्यक्तिमत्वाबरोबर यांनी काम केले. असे ते त्यांचे गुरु आहेत ते यांचे. त्यामध्ये त्यांनी सुद्धा आणि त्या दादांनी पाहिलं सिद्धार्थांनी आणि यांनी योगदान त्याला संधी मिळालं. त्यांनी आणि आम्ही मिळून दोघांनी एक प्रोजेक्ट तयार केला. जागा हो शेतकरी राजा, राजा हो शेतकरी राजा असं टायटलचं एक आडहा गाणी आम्ही रेकॉर्ड केली. शेतकरी गीत आहे पण ते आणखी फ्लॅश झालेले. हळूहळू ते पुढे भविष्यात मी निश्चितच ते मार्केटमध्ये आणणार आहे. तसा प्रयत्न चालू आहे. बरं, आता आपण ऑर्केस्ट्रामध्ये आणि नाटक सिरियलमध्ये कुठले पिक्चरमध्ये आहे 3-4 पिक्चरमध्ये आहे, परंतु काही रिलीज व्हायचे आहेत, काही झालेले आहेत. आता एक प्रोजेक्ट चालू आहे नागपूर येथे. तडक धूम नावाचा चित्रपट आहे. त्यामध्ये मी इन्स्पेक्टरची भूमिका साकारतोय. लोकरंगाचा अभ्यास असल्यामुळं ही माणसं तौन सुलाखून निघालेली आपल्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे हे अत्यंत प्रभावीपणे कार्य करणारे माणूस हे रवींद्र शेवडे आमचे. रवींद्र शेवडे हे खूप लहानपणापासून मी पाहिले असल्यामुळे मला त्यांचं जीवन जवळून पाहायला मिळालं. आणि हे मोठं व्यक्तिमत्व पंढरपुरातलं पंढरी रत्न असलेलं हे रवींद्र शेवडे व्यक्तिमत्व आहे. माझे जेवढे मित्र आहेत लहानपणापासून मित्र पाहिजे. आणि निस्सीम माणूस, निस्सीम आणि निस्वार्थी आणि अतिशय समर्थ असं त्यांचं कलेतलं ज्ञान आहे. प्रत्येक कलेमध्ये त्यांचं वेगळे वेगळे योगदान आहे. धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. तुमच्या चॅनलला माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे खूप खूप शुभेच्छा. मंगलजी. कसं आहे माहिती का, त्या व्यक्तिमत्वाचं आपण त्यांना पंढररत्न आहे हा किताब मी माझा आजपासून आणि माझ्या चॅनलतर्फे मकरंद वायकर मिराकल पंढरपूर चॅनलतर्फे मी त्यांना देणार. आणि त्यांचं पेंटिंग आहे ते मी करणार आणि माझ्या फेसबुकवर टाकणार. त्यांचं पेंटिंग मी आता त्यांचा फोटो घेणार आणि ते पेंटिंग मी त्यांचं करून माझ्या फेसबुकवर टाकणार, माझ्या पेजवर आणि माझ्या चॅनलला देणार. तर त्यांचं तुमच्या चॅनलचे काम आहे. मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात जाऊन शेतकरी असतील, शाळा कॉलेज असतील, न्यूजच्या माध्यमातूनच मी अनेकांच्या मुलाखती लोकप्रवाह नावाच्या चॅनलच्या द्वारे मी लोकांना फ्लॅश करतो की जे वंचित आहेत, जे उपेक्षित आहेत, ज्यांना कुणी आजपर्यंत त्यांना कुणी संधीच दिलेली नाही, अशा लोकांपर्यंत जाऊन मी न्यूज चॅनल आहेत. पण असा तळागाळापर्यंत जाऊन आपण तिथं काम करणे, तिथली न्यूज खरी काय आहे ते दाखवणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि तिथं न्याय मिळवून देणे हे खरं त्यांचं खरं ध्येय त्यातलं आहे. लोकप्रवाह न्यूज पंढरपूरचं चॅनल, त्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांनी आयुष्यमान व्हावं ह्या त्यांना शुभेच्छा देतो. आणि रवींद्र शेवडे हे कार्य असंच करत राहणार. तरी त्यांचं कार्य सगळं गौतम बुद्धांच्या चरणी, माझ्या डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या चरणी, पांडुरंगा चरणी आणि आपल्या चरणी त्याने त्या अर्पण केलेलंच आहे आणि केले असं मी सांगतो. पंढरी रत्न असलेलं हे व्यक्तिमत्व रवींद्र शेवडे हे व्यक्तिमत्व आहे. तर
त्यांच्या चरणी माझा हा झालेला व्हिडिओ अर्पण करतो. डॉक्टर भीमराव आंबेडकरांच्या चरणी अर्पण करतो. गौतम बुद्धांच्या चरणी अर्पण करतो. तुमच्या सगळ्यांच्या चरणी अर्पण करतो. पांडुरंगाच्या चरणी, पंढरीच्या चरणी अर्पण करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम, जय 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 रामकृष्ण हरी. पंढरी रत्न हा त्यांना आज मी किताब देतो माझ्या यूट्यूब चॅनलतर्फे आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, पंढरनाथ भगवान की जय.